कोविडच्या वेळेला मित्रांनो, हॉस्पिटल स्टाफची एवढी दशा झाली, एवढी दशा कोणाचीच झाली नसणार. कारण जे हॉस्पिटलमध्ये काम करायचे त्यांना ओव्हरटाईम ड्युट्या कराव्या लागायच्या, पी-पी-ई किट घालून कामं करावं लागायचे. गरमीमध्ये एवढे कामं करून ते वैतागून गेले होते. असाच एक किस्सा अमोलनी आपल्यासोबत शेअर केला. अमोल एक लॅब टेक्निशियन आहे. अमोल ज्या हॉस्पिटलमध्ये काम करतो, ते खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथं पेशंटचे अँटिजेनचे टेस्ट करावे लागतात. पेशंट डेड झाला तरीसुद्धा त्या पेशंटचं अँटिजेनची टेस्ट करणं कंपल्सरी त्या हॉस्पिटलमध्ये. अमोलची नाईट ड्युटी चालू होती. अमोलच्या सोबत अजून एक जण ड्युटीला होता, पण तो सीनियर होता. वॉर्डमधून फोन आला, की पेशंटची अँटिजेनची टेस्ट करायची आहे, कोविड अँटिजेनची. मग अमोल अमोलच्या सीनियरनी अमोलला सांगितलं, की जा आणि त्या पेशंटची अँटिजेनची टेस्ट करून ये. अमोल सीनियरला नाही कसं म्हणणार. मग अमोल निघाला. अमोलला अँटिजेन करायचा तर अनुभव होता, पण त्याला पाठवलं मर्च्युरीमध्ये म्हणजे मुर्दा घरामध्ये. कारण मेलेल्या माणसाचं अँटिजेनची टेस्ट करायची. मेलेल्या माणसाची अँटिजेनची टेस्ट का करायची? त्या हॉस्पिटलचा रूल होता तसा, की डेथ कोविडने तर नाही झाली. हे बघण्यासाठी डॉक्टरांनी कोविडची अँटिजेन टेस्ट करायला सांगितली. अमोल गेला. अमोलनी पी किट घातली. त्याचं जे कलेक्शन बॉक्स वगैरे असते ते घेऊन गेला. जसंही वॉर्डमध्ये गेला, तर वॉर्ड मास्टरनी सांगितलं, की पेशंटची डेथ झाली आणि पेशंट मर्च्युरीमध्ये आहे. आता रात्रीचे 1:45 वाजला होता. अमोलला अनुभव होता. त्याने दिवसा बऱ्याच लोकांचे अँटिजेनच्या टेस्ट केल्या होत्या. पण एका डेड बॉडीची, ते पण जळालेल्या डेड बॉडीची अँटिजेनची टेस्ट करायची. हे टास्क त्याच्यासाठी खूप डेंजर होतं. ते गेला मर्च्युरीच्या दिशेने. सुनसान सगळीकडे. त्या तेवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणी अमोलशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. अमोलला जाताना थोडीशी हुरहुर वाटली. मग अमोलनी त्याच्या सीनियरला फोन केला. "सर, मी अँटिजेन करायला चाललो, पण मर्च्युरीकडे खूप अंधार दिसतो. कसं करू?" अमोलच्या सीनियरनी सांगितलं, की "तू एकटाच चालला?" अमोल म्हणला, "हो." "अरे नाही, नाही, असं नको करू. मर्च्युरीमध्ये कोणी एकटं जात नसते आणि ते पण रात्रीच्या या वेळेला. तू काय कर, तिथं कोणीतरी वॉर्ड बॉय किंवा मामा कोणी असेल त्याची मदत घे आणि तू जा." अमोलनी अमोल वॉर्डमध्ये गेला आणि तिथे म्हणाला मामाला, "तुम्ही माझ्या सोबत चला, आपल्याला डेड बॉडीचं अँटिजेनची टेस्ट करायची." अमोलला वॉर्ड बॉय म्हणाला, "नाही, नाही, मी नाही येऊ शकत. नाही, नाही बाबा, मी कधी आलो नाही आणि मी येऊ शकत नाही बाबा." मग अमोलला तर आता अँटिजेन टेस्ट करणं कंपल्सरी होतं. मग अमोलनी डॉक्टरला सांगितलं, की "डॉक्टर, मला त्या पेशंटची अँटिजेन करायची आहे, पण मी एकटा नाही जाऊ शकत तिकडे." मग डॉक्टरनी त्याला सांगितलं, की "तू नको काळजी करू. मर्च्युरीच्या बाहेर आपला एक वॉचमन आहे. ते तुला मध्ये घेऊन जाईल." मग अमोल धाडस करून मर्च्युरीकडे गेला. मर्च्युरीच्या बाहेर बघितलं, सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि तिथं वॉचमन वगैरे कोणीच नव्हतं. एकटा अमोल. अमोलनी डेअरिंग केली आणि म्हणला, की "चला मीच मर्च्युरीमध्ये जाऊन टेस्ट करतो." पण जसंही तो दरवाजा काढायला गेला, पण मर्च्युरी लॉक होती. मग आता तर वॉचमनला बोलावंच लागणार. म्हणून अमोलनी वॉचमनला शोधलं, तर वॉचमन एका खुर्चीवर झोपलेला दिसला. तो अमोल त्याच्या जवळ गेला आणि अमोलनी वॉचमनला उठवलं. वॉचमन म्हणाला, "काय झालं?" अमोलने सांगितलं, की "मला एका पेशंटचं अँटिजेनची टेस्ट करायची आहे आणि ते पण त्या डेड बॉडीची."
वॉचमन म्हणाला, "ठीक आहे, मी तुला दरवाजा ओपन करून देतो. तू मध्ये जा आणि टेस्ट कर." अमोल म्हणाला, "ठीक आहे, करतो." वॉचमन आणि अमोल दोघं जण मर्च्युरीकडे गेले. मर्च्युरीचं दार वॉचमननी उघडलं. आता वॉचमनचं काम तर झालं. आता अमोलचं काम सुरू झालं. त्याने मर्च्युरीचं ड्रॉवर उघडलं आणि अँटिजेन टेस्ट केली. जसंही त्यानं टेस्ट वगैरे झाली. जसंही अमोल मर्च्युरीच्या बाहेर येत होता, तर त्याला असा भास झाला, की कोणीतरी आपला पाय धरला. अमोल बाहेर येण्याचा अजून प्रयत्न करत होता, पण त्याचा पाय अजून कोणीतरी घट्ट धरून ठेवलेला होता. अमोलला कळालं नाही काय झालं. अमोल जोरात चिरकला आणि त्यानं वॉचमॅनला आवाज दिला. वॉचमॅन म्हणाला, "कोणीच तर नाही तुझ्या मागे, तू ये." "नाही, नाही, मला कोणीतरी धरलं." मग वॉचमन पण घाबरायला लागला. वॉचमन घाबरून तिथून पळून गेला. अंधारामध्ये आणि त्या तशा मर्चुरीमध्ये अमोल एकटाच सापडला. वॉचमन पण पळून गेला. आता अमोलला काय करावं काही सुधरलं नाही आणि अमोल तिथंच बेहोश झाला. जेव्हा ते उठला तेव्हा सकाळ झालेली होती आणि त्याचा सीनियर आणि 2 डॉक्टर, 2 वॉचमन त्याच्या जवळ होते. त्यानं डोळे उघडले आणि बघितलं तर अमोल एका बेडवर झोपलेला. त्याला कळालं नाही की त्याच्यासोबत काय घडलं होतं.